मनसेच्या 5 जुलैच्या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाहीये। मनसेकडून मुंबई पोलिसांना मोर्चाच्या परवानगीसाठी अर्ज देण्यात आलाय। मनसे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची काल महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मोर्चाच्या नियोजनाची माहिती मनसे नेत्यांकडून मुंबई पोलिसांना सादर केली जाणार आहे। मोर्चाबाबतच्या मुंबई हायकोर्टाच्या नियम अटींचं पालन करण्याच्या पोलिसांनी मनसेला सूचना दिल्यात। आझाद मैदान सोडून दुसरीकडे मोर्चाला परवानगी मिळणार का याबाबतचा संभ्रम कायम आहे। अधिवेशन काळात मोर्चाला परवानगी न देता येईल की नाही याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। 5 जुलैच्या मुंबईमधील मनसेच्या हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाला परवानगी मिळणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। मोर्चाच्या नियोजनासाठी संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईंच्या उपस्थितीमध्ये आज बैठकही पार पडली आहे। तर दुपारी बाळा नांदगावकरांच्या उपस्थितीमध्ये आणखी एक बैठक सुद्धा होणार आहे। मनसे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठकही झालेली आहे। मनसेच्या 5 जुलैच्या मोर्चाला अद्याप सुद्धा परवानगी मिळालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे। मनसेकडून मुंबई पोलिसांना मोर्चाच्या परवानगीसाठी अर्ज देण्यात आलेला आहे। मनसे नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठकही झालेली आहे। आझाद मैदान सोडून दुसरीकडे मोर्चाला परवानगी मिळणार का याबाबतचा संभ्रम आहे तो अजूनही कायम असल्याचं दिसतंय। अधिवेशन काळामध्ये मोर्चाला परवानगी देता येईल की नाही याबाबतची सुद्धा आता याबाबतचा तपास सुरू आहे। मनसेच्या हिंदी विरोधातील मोर्चाला अद्याप सुद्धा परवानगी न मिळाल्याचं चित्र आहे। मनसेच्या 5 जुलैच्या मोर्चाला मनसेकडून मुंबई पोलिसांना परवानगीसाठी अर्ज देण्यात आलेला आहे, मात्र मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही।